मित्रांनो नमस्कार। कर्नाटकमध्ये सहज फिरत असताना माझी इच्छा झाली काही वेगळं ट्राय करण्याची आणि मला इथं मिळालं बीबी मेला भरजरी भोजना असं नावाचं एक सुंदर असं हॉटेल मला मिळालं। तिथलं केळीच्या पानावरचं जेवण ट्राय करण्यासाठी मी निघालो आहे आतमध्ये। भरजरी भोजन या ठिकाणी तिथे आज लकीली मे महिन्यामध्ये तो जो मेला भरला जातो त्या मेल्याला माझी हजेरी लागली आणि चला बघू मेला कसा आहे ते। या हॉटेलमध्ये उभारायला देखील जागा मिळत नाही ॲक्च्युली, तरी देखील मी सिंगल असल्यामुळे मला एका दुसऱ्या फॅमिलीसोबत लगेचच ॲडजस्ट करण्यात आलं आणि मला लगेच जागा मिळाली। जवळपास 20 पेक्षा जास्त पदार्थ आपल्याला सर्व होणार आहेत आणि प्रत्येकाला सेम सर्विंग असणार आहे। केळीचे पानं वाटून झालेत। इथं सीझनल मेला 340 रुपयाचं रेट आहे आणि सुरुवात झालेली आहे मिठापासनं, लोणच्यापासनं, कोशिंबीरपासनं आणि भाजीपासनं। कोशिंबीरमध्ये आपण बघू शकतो ही नुसत्या काकडीची कोशिंबीर नाही आहे, तर ह्याच्यामध्ये फ्रूट्स देखील आहेत। पायनॅपल म्हणा किंवा द्राक्षे म्हणा, असे फ्रूट्स देखील या कोशिंबीरमध्ये घातलेले आहेत। हे बघा द्राक्षे आणि ही बटाट्याची भाजी आहे आय थिंक। यानंतर पण जे वाढलं जाईल मी ते तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवीन। हे कैरीचं लोणचं आहे, ही खोबऱ्याची चटणी आहे, ही पुदिन्याची चटणी आहे, मिंटी चटणी आणि ही एक दुसरी चटणी आहे रेड कलरची। याच्यामध्ये थोडी चिंच घातलेली आहे आणि काही मनुके देखील आहेत। मनुके दिसतात आपल्याला ह्यामध्ये। यानंतर ही थोडंसं खोबरेयुक्त डाळ असं आपल्याला म्हणता येईल, येलो कलरची। हे सर्व जे पदार्थ आहेत इथं त्याची लिस्ट दिलेली आहे। मे महिन्याच्या 4, 5, 11, 12 अशा ठराविक तारखांनाच हा मेला भरला जातो। हे बघा पुढं एक डोसा दिलेला आहे, एक छोटासा मस्त तूप वगैरे घालून, आणि ही पोळी आपल्याला वाटते साधी पोळी तर नाही आहे ही बिलकुल। डोसा मस्त आहे, लुसलुशीत आहे। ही चटणी स्पेशल आहे आणि ही जी दुसरी पोळी आहे स्वीट आयटम ही ॲक्च्युली स्वीट पोळी आहे। त्याच्यामध्ये मँगोचा फ्लेवर आहे, मँगो घातलेला आहे आणि दुसरा फ्लेवर म्हणजे थोडी पुरणाच्या पोळीची टाईप ही पोळी आहे। थोडीशी स्वीट पण जास्त स्वीट नाही, पण ही मला खूप आवडली। पण सर्व पदार्थ ट्राय करण्यासाठी काही एकच पोळी मी खाल्ली। हा काहीतरी शिऱ्यासारखा पदार्थ आहे। लच्छी पडी हा एक स्वीट जे आहे त्या ती पोळी देखील स्वीट होती, हा शिरा देखील स्वीट आहे। शिरा आणि आईस्क्रीम हा एक्झॅक्टली काय आहे समजलं नाही। यानंतर पापड आलेले आहेत आणि यस हे आहे जॅकफ्रूट पायसम, फणसाची खीर असं आपण ह्याला म्हणू शकतो। जॅकफ्रूट पायसम हे नाव आहे त्या लिस्टमध्ये। हे थोडंसं मला मस्त वाटलं मगाच्या स्वीटपेक्षा। यानंतर रोटी आहे आणि आता पाणीपुरी आलेली आहे। पाणीपुरीमध्ये स्वीट पाणी आणि थोडंसं तिखट पाणी असं कॉम्बिनेशन आहे। पाणीपुरीची चव मला सो वाटली आणि हे जे बाजूला स्वीट आहे ते पण जरा ठीकठाक होतं। यानंतरचा जो पदार्थ आहे हा पुन्हा मँगो असलेला, मँगो चित्रान्न असं ह्याचं नाव आहे। मँगोचा थोडासा लिटिल फ्लेवर आणि चित्रान्न आपण जे घरी करतो जनरली महाराष्ट्रामध्ये चित्रान्न, त्या दोन्हीचं थोडं कॉम्बिनेशन, मँगोचं लिटिल फ्लेवर आहे। यस आता आलेली आहे पुढचा अतिशय उत्तम पदार्थ जे इतरांना वाढताना मी बघत होतो की हा पदार्थ मी कधी येतो त्याची वाट बघत होतो। ही आहे ॲक्च्युली बिर्याणी आणि त्या बिर्याणीमध्ये तुम्हाला पनीरसारखे पदार्थ दिसतात। हे पनीर नाही आहे, हा आहे बटाटा आणि हे जे दिसतात पहिल्यांदा तो रेड कलरचे ते पनीर नसून ते आहे जॅकफ्रूट आणि त्यासोबत रायता दिलेला आहे। पुन्हा हे जे जॅकफ्रूट आहे ते तुम्हाला खाल्ल्यावर लक्षात येईल त्याचं ॲक्च्युली टेस्ट। असं दिसताना ते पनीर दिसतं आहे पण घट्ट आहे आणि थोडंसं नॉनव्हेज टाईप त्याचा फील आहे, पण व्हेज बिर्याणी आहे। पूर्ण ताट सगळं व्हेज आहे
आणि ही आहे जॅकफ्रूट बिर्याणी. भाताचे जवळपास 4 प्रकार आहेत. यामध्ये बिर्याणी भातानंतर साधा भात आणि त्याच्यावरती 2 वेगवेगळे सांबार आणि करी, मँगो करी, हे 2 प्रकार राहिलेले आहेत. तर हा आहे साधा भात आणि सांबार, ज्यामध्ये शेवग्याची शेंग घातलेली आहे. आणि त्यानंतरचा आयटम बघण्यासारखा आहे. मँगो करीमधली ही कोय, ही जी आंब्याची कोय दिसते ती प्रत्येकाला सर्व केली जात होती. चला, गरम पाणी आलेलं आणि सर्वात शेवटी मँगोची जी गावरान मँगोची कोय मी खाल्ली. मग तिथून हात धुवून बाहेर आलो आणि बघितलं की भरपूर वेटिंग अजूनसुद्धा आहे. आणि डायजेस्टिव्ह ड्रिंक हे देखील शेवटीचं राहिलं होतं. हे थोडंसं पुदिना टाईप होतं. इतकं सुंदर जेवण झाल्यावर राहिला तो आणखीन पदार्थ एक, ते म्हणजे आईस्क्रीम. आईस्क्रीम ॲक्च्युली माझी खाण्याची इच्छाच नव्हती, पोटात जागाच नव्हती, पण माझ्यासोबत जो कलिग आला होता त्याला खास मी आईस्क्रीम घेऊन आलो गाडीमध्ये. आणि आणखीन एक गोष्ट त्यांनी पॅक करून दिली होती, ते म्हणजे सुंदर असं पान. क्या बात आहे. एवढं सगळं 20-25 पदार्थ आणि त्याच्यानंतर सुंदर असं पान. एवढं मस्त जेवण मी केलेलं आहे बँगलोरमधल्या भर्जरी भोजनम या ठिकाणी. तर बँगलोरमध्ये तुम्ही मॅपवरती सर्च करा भर्जरी भोजनम, आणि मे महिन्यात जर इथं आलात तर नक्की ट्राय करा इथला भोजनम मेला. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.